जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक असा निर्णय 20 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आलेला आहे। ज्याच्यामुळे आता कलम 85 नुसार होणारे शेतजमिनीची वाटणी याच्यासाठी आकारलं जाणारं नोंदणी शुल्क हे पूर्णपणे माफ करण्यात आलेलं आहे। आता या सहधारकाच्या दरम्यान झालेल्या वाटणी पत्रावरती कोणतेही नोंदणी शुल्क आकारलं जाणार नाही। मित्रांनो, याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं परिपत्रक 20 एप्रिल 2026 रोजी काढण्यात आलेलं आहे। नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांना काही महत्त्वाचे असे निर्देश देण्यात आलेले आहेत। विषय पाहू शकता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 खाली शेतजमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्तास नोंदणी फी बाबत याच्यामध्ये आपण पाहू शकता 25 मे 2025 रोजी मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीनुसार या दस्त नोंदणीला शुल्क माफी करण्यासाठीची अधिसूचना ही 23 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 खाली शेतजमीनच्या वाटणीपत्राचा अधिकार तहसीलदार यांना असून याबाबतचे आदेश झालेले वाटणीपत्र दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदणीस प्राप्त झाल्यानंतर सदरच्या नोंदणी दस्तास उपरोक्त अधिसूचने अन्वये नोंदणी फी माफ केलेली असल्यामुळे नोंदणी फी भरावी लागत नाही। तथापि तहसीलदाराकडे कलम 85 अन्वये वाटणीपत्र दाखल न करता म्हणजे फक्त कलम 85 खालील कारवाई शिवाय आपसी सहमतीने दस्त तयार करून सरळ नोंदणीसाठी नोंदणी कार्यालयात सादर केले जातात। सादर केलेल्या दस्ताला उपरोक्त अधिसूचनेत तरतूद नसल्यामुळे अशा दस्तांना नोंदणी फी दुय्यम निबंधकाकडून आकारली जात असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली असल्यामुळे या अधिसूचनेचे स्पष्टीकरण देणं आवश्यक होते आणि याच अनुषंगाने जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार सहधारकांनी निष्पादित केलेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या सल्लेखावरती आणि कुटुंबातील सदस्यामध्ये निष्पादित केलेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या सल्लेखावरती कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही। तसेच वडिलोपार्जित शेतजमिनी याबाबत वारसा हक्काने प्राप्त झालेल्या सर्व सहधारकांनी निष्पादित केलेल्या आणि कलम 85 व्यतिरिक्त नोंदणीस दाखल केलेल्या वाटणीपत्राच्या दस्तात सुद्धा नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही, वरील अधिसूचनेत नमूद केलेले आहे। यास्तव 23 जून 2025 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 अन्वये सहधारकांनी निष्पादित केलेल्या जमिनीच्या वाटपाच्या सल्लेखावरती आणि कुटुंबातील सदस्यामध्ये निष्पादित झालेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या सल्लेखावरती कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही। याचबरोबर कलम 85 व्यतिरिक्त वडिलोपार्जित शेतजमिनी याबाबत वारसा हक्काने प्राप्त झालेल्या या दस्तावरती कोणत्याही प्रकारचं नोंदणी शुल्क आकारलं जाणार नाही, याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। आणि अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं असं परिपत्रक विनायक लवटे अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे, जेणेकरून आता शेतजमिनीच्या या वाटणी पत्रावरती कुठल्याही प्रकारचं नोंदणी शुल्क आकारलं जाणार नाही। मित्रांनो, अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा असा निर्णय, ज्याच्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। धन्यवाद।